तहसीलदार शहापूर यांच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कसारा यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे। कसारा गावठाणाबाबत चर्चा करताना तहसीलदार यांनी सांगितले की शासनाने सर्वे नंबर 293 व 294 याची अधिसूचना काढलेली होती, त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यास काही अडचण नाही। उपअधीक्षक भूमी अभिलेख शहापूर यांनी येत्या 8 दिवसांमध्ये जमिनीची मोजणी सुरू करावी असे आदेश तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच RPIचे पदाधिकारी देखील चर्चेत उपस्थित होते, त्यामुळे दिनांक 10/4/2025 रोजी चे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले आहे। आमचं उपोषण आहे चर्चा काय चर्चा आमची द्या चर्चा आमची घातल्यानंतर लगेच कारवाई करण्यात येईल। नाही यांच्याकडनंच आहे। मग आता आम्ही उद्याच आहे ना साहेब, आम्ही शेवटचा निर्णय घेतलेला होता का काहीतरी घ्यायचं, ते जरी तुम्ही निर्णय घेतला नसता तरी काम झालंच असतं। नाही साहेब, होतच नाही म्हणून घेतला ना निर्णय आम्ही। कशाला घेतला हे आता तुम्ही फक्त माझ्याकडे पहिल्यांदा आले, पहिल्यांदा झाल्यानंतर मी पत्र दिलं बरोबर, त्याच्यानंतर मध्यंतरी तुमचा मुलगा भेटला, पुढे भेटला ठाण्याला भेटला, त्यावेळेस पण आमचा विषय झाला। तर हेच सांगितलं होतं की मला तर पत्र त्यावेळेस माहीत पण नव्हतं की 8-10 दिवसात आपण मार्गीला बोललो होतो दुसऱ्या दिवशी येऊन झालं पाहिजे। मान्य तहसीलदार साहेब यांनी आज 9 तारखेला आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमच्याशी चर्चा केली। महत्त्वाचा त्याच्यामध्ये एकच मुद्दा होता की भूमी अभिलेखवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अधिसूचना पाहिजे, अधिसूचना पाहिजे ही त्यांचं म्हणणं होतं आणि ती तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना अधिसूचना ताबडतोब दिली आणि त्यांनी पत्र देऊन त्यांना सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये कसारा गावाचा गावठाणाचा सर्वेचा कार्यक्रम हा निश्चित केला पाहिजे आणि तो आपण ताबडतोब ती असेल ती कारवाई करा असं त्यांनी आदेश दिला। तसं पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की आपण जो उपोषण ठेवणार आहात तो उपोषण आपण करू नका आणि आम्ही तुम्हाला